हा बोला ना, आलं पोर घरी. हो पोरगा आला पण बापू तू कशाला ठेवलंस रे फोटो? हा कशाला ठेवलंस म्हणलं फोटो? ते मित्र मित्र म्हणून ठुरले ते फुटू आम्ही, पण ते कसं झालं माहितीये का, तुमच्या पोराला धमकी दिली ती. काय धमकी दिली ते? तुला उचलितो आणि तुला मारतो अशा कुठे धमकी देणे असते का हो? बापू पण तू फोटो कशाला ठेवायचा रे बापू त्याचा? ऐका ना काय आता तिला ऐका पोराला मारलं मी आता तुला कुठं राहतो तू? मी पुण्यात राहतो. पुण्यात कुठं? चाकणला. चाकणला का? काय बापू कशाला ठेवलं ते? ओळख का कशाला ठेवायचा बापू फोटो? ऐका ना मामा, हा बोल. आता तुम्ही जर मला धमकी दिल्या मारायच्या याच्या, मग मी ऐकून घेणार तुमचं. कोणी धमकी दिल्या? तुमच्या पोरानं पहिले मॅटर झालं तुमच्या पोराचं, त्या पोराला मारलं म्हणून तुमच्या पोरानं. हा मग ते पोर गच्चीन बसन का? आता तुम्हाला कोणी मारलं आणि डबल तुम्ही ते माणूस जर तुमच्या चावडी जर सापडला, तुम्ही सोडता का त्याला? मग बापू ह्या पोराचा काय गुन्हा आहे? याला काऊन उचललं? अहो ते तुमचं मोठं पोरगा सख्खे भाऊचेच ना ते. सख्खे भाऊ असलं म्हणून काय झालं? पोराला किती मारला आता? देतो का भरपाई करून तू? भरपाई करून देतो आता मागा तू? त्याला धक्का लावलेला नाही त्याला. कोण म्हणलं काय? नाक फोडलंय पोराचं वेळा. त्याच्याकडे ते पोरग. गरे बोल. हॅलो अरे मारलं काय हलतो रे? अरे हॅलो बोल ना. अरे भाऊ मग मी एवढा तापेल मी नाशिकून जर आलेला असला तर मग मी शांत राहीन का? बर हा भाऊ दरच्या म्हाताऱ्याला बोलतो, म्हातारा काय म्हणतो बाय. हॅलो हा बोला ना. बापा आता याची भरपाई कोण करून देणार सांग बरं? बघा ते पोरगे 2 दिवस झालं घरी नाही आले परत. मामा तुमच्या पोराची गलती आहे का? तुमच्या पोरा धमकी द्यायची काय करायची? आपल्या घरी भाकर तुटका खावा ना घरीच. ते पोरगे लपून बसवलं की बापू आता 2 दिवस झालं घरी नाही. भाकर तुकडा जायला इथं पोटात. बरं ते पोरगे येतं घरी ताण घेऊ नका त्याला म्हणा, तो भाऊ आला म्हणा. आणि ते फोन उचलायला काय नाही कसं येईल बापू सांग बरं? या पोराचं नाक फोडलंय ते पोरगे घरी नाही. आता काय आम्ही जीव द्यावा का होय रे? येतं मी त्याला फोन लावतो. त्याचा नंबर. हॅलो अरे नंबर नाही बापू, काय करणार आहे मला कोणाचा नंबर? का ते फोटो कशाला लावायचे रे वागा? अरे फोटो आजचेच मग आता मला काय माहिती असं मॅटर म्हणून यांचं. याचं मॅटर अरे बापा तुला काय सांगू, एकदा मरता वाटलंय का पुढे तुला किती वेळा सांगू आता? आता बाबा आता तुमच्या पोरानं बी कळलं नाही का हो? अरे त्याला बेल्टाने हातवर मी दररोज. काय द्यायचं ना आणता बाबा तुम्ही पोरग मोकर करून सोडलेलं हे तुम्ही ते. वागा आता कसं असतं गावाकडचं वातावरण तुला माहिती आहे बापा. आणि मी काय दिलं आमचं नाही बाबा. कुठला आहेस तू? मी वडगाव ठेंगे वडगाव म्हणलोय मी. बरोबर डबल फोटो लावलो का कोणाचे? हॅलो हा त्याला नीट माणसं तुमच्या पोरा सुधरून सांगा. ते धमके कोण खाऊन घेत नाही बाबा आजकाल. अरे तो ते झालं रे बापा, पण तुझ्यामुळे पोराला किती मार बसलाय रे. ते कसं बिनकामी बिनकामी कोण मारित नसतं माहितीये का? मी फोन या पोराला लावून येणे आणून सोडलं. अरे बापा हे पोरग शिकायला आहे की? हे पोराचं काय गुन्हा आहे? ते आहे तू कर जाऊन ते दुसरं. ऐका ना हा मी होतो म्हणून तुमचं पोर घरीच नाक फोडू दे काय आला तोंड फोडू द्या, पण मी त्याला बोललो म्हणून पोरग सुखाचं घरी आलं. हा पोरग आलं का नाही घरी? आता पोरग लांब ठेवलं त्यांनी बाबा, मला फोटो दाखवला. आता तो जर भेटला ना ते जर भेटला ना तुम्हाला, हा तुमचं पोरग ते मोठं का लहान आहे? हा त्याला एकच सांगा, बाळा म्हणा कोणाला अशा कोरड्या धमक्या द्या जाऊ नको म्हणा. बाळा नीट घरी एक अर्धी का शेळ्या बिळ्या चार. बाळा नीट माणसं नीट राह म्हणा बाळा. आता तू त्याला तूच फोन कर त्याला, तूच त्याला घरी पाठव बघ. फोटो ठेवलेस ना तू? हे पोरं मला ते पोरग तू घेऊन गेलास पण त्याला. हॅलो हा मामा आता तुम्हीच बाबा, आता बाबाच लागतं तुम्ही जरा वयस्कर दिसायला मला. ऐका ना हा तुमच्या पोराला मी रात्री फोन लावला होता. मान्य गोष्ट आहे तुमच्या पोराने मला पोरं कोणते मारे धाडे ते जे ओळखीचे असं पुण्यातले. तुला मारलं का? नाही मला कोणाच्या बापाच्या गांडीत दम नाही मला हात लावायला. ऐका ना मला पोरं बॅनर मध्ये मारायला धाडले होते. तर मग काय झालं, मग मी कृष्णाला याला फोन लावला, काय म्हणता दीप्याला. मी म्हणलं दादा म्हणलं बॅनर मध्ये मला पोरग मारायला यायला म्हणलं.
तर याचा फोटो त्याला पाठवला मी. पोरगा मामा खोटं सांगितलं, पोराच्या केसात केस राहिलं नाही बा. कोणाला हॅलो हॅलो हॅलो. हा बोल ना. अरे मी काय म्हणतो मग आता तू त्या पोऱ्याला बोलवतो का काय करू, नाही तर मग अजून ह्या पोऱ्याला काय मी घरी नाही आणलेलं. मग आता तू सांग, या पोराला घरी याच्या बापाच्या हव्याला करू का, या मग म्हाताऱ्याला काय बोलू का नको, तू सांग आता. हॅलो हॅलो ऐकून घे ना. मला हॅलो हॅलो तुमच्या पगावर हॅलो बोल हॅलो कशाला घेतलं. हॅलो हॅलो बोल बोल हॅलो. बोल बापू. अहो बाबा, पोरग तुमच्या जवळ राहू द्या, त्या पोराकडे फोन द्या एकदा तुम्ही. तेच बोलला का. हॅलो. हा दा त्याला सोडून जाय तू आता, जाऊ तिकडे. काय आलं उगं ते म्हातारे रे, काय आलं उगं. अरे हॅलो हॅलो ऐक ना. हॅलो हॅलो. हा अरे त्या पोराने काय तुला सांगलं की ते कुठंतरी पुण्यात तुला मारायला येतं ना, तू मी येऊ का तिकडे, सांग पुण्यात येऊ का. नको नको तू येऊ नका. अरे त्याला रात्रीच मारलं मी मित्र तिकडं. व्हिडिओ कॉल करून दाखवलं मला, रात्रीच मारलं. येऊ नको तू. नाही रे तो नाही का, तो आता नाही का मी त्याच्या घरी आलो पाहिजे, तो तुला पोऱ्या काय नाही की मी पोरं बोलवतो, मी येऊ का पुण्यात, सांग मी लगेच संध्याकाळच्या गाडीने येतो. अरे जाऊ दे तिकडे जाऊ. बरं त्यानं रात्रीच मारलं, त्याला बी मी सुधरून सांगितलं, म्हणलं भाऊ अशा कुठे मध्ये पडदा नको, तो म्हाताऱ्यानं भाकर नाही खाल्ली, हे नाही खाल्ली म्हणलं. आता तू काय कर ऐक. नाही तुम्हाला एकच सांग, नाही तर मी लगेच संध्याकाळी पुण्याला येतो, नाही का. नको नको येऊ नको. अरे पुण्याला काय कमी आहे. हॅलो 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 ऐक ना, मी काय म्हणतोय. हा ऐक ना, पुरा कोपऱ्याच्या माणसानं भरलेलं ना रे. अरे मी काय हॅलो त्या म्हाताऱ्याला बोल रे. बाबा बोला ना. बापू पोरग दे म्हणा रे बापू. मला भाकर खाल्ली झाली मी कालपासून. तुमचं पोरगा का तुकडा खाल्ला ना भाकरीचा बापू. बाबा हा तुमचं पोरगा का. हा तुमचं पोरग एखादं कुठेतरी जाऊन लपलं फिपलं असं कोणाच्या घरी येईल. बापा ते पोरग मरू दे रे. हे पोरग यांनी उचललेलं पोरग तर मला घरी आणून देते. हॅलो त्या पोराकडे द्या ना. पोरग दे तिकडे. मला बोल की बापू पहिलं, मी काय करू, जीव देऊ का सांग बरं तू. मी त्या पोराकडे फोन द्या, मी त्याला सांगतो. मी जीव घेईन, तुमच्या सगळ्याच नाव घेईन बघा. बाबा जीव घेऊ काय देऊ नका. हा बा मी सांग, खरं सांग तुम्हाला, दगडाने डोकं आपटून घेईन. त्या पोराकडे फोन द्या तुम्ही. ए बोल रे. हॅलो हॅलो त्या पोराला सोड रे, त्या म्हाताऱ्याजवळ जाऊ तिकडे. अरे मी काय म्हणतो, त्या पोऱ्याला सोडून देतो, माझ्या म्हाताऱ्याला बोल. हा हॅलो. हा बापू वागा त्या फटतुल ते म्हणल्यावर त्या ओळखीचा मित्र आहे की वाटतं ते तुला. कोण ते मग पोरगी. बाबा तुमचं पोरग म्हणजे ओळखीच नाही पाळखीच नाही, अशी स्टोरी दिली मी. स्टोरी काय असते आता. ते पोरग सोडायला लागलं तुमच्या इथे, ताण घेऊ नका तुम्ही. कधी जीव गेला आमचा. सोडतो ताण घेऊ नका. तुझ्याकडे का पोरग रे. मी इकडे पुण्याला, ते पुढं वडीला. मग पोरग कोणाकडे आहे नेमकं. आहे त्याच्याकडे फोन द्या तुम्ही. माझ्याकडे कशाला द्यायला मग तुम्ही. त्याच्याकडे द्या ह्याच्याकडे द्या, मग मला बोलायचं. दे बोल रे बापू बोल. हॅलो हॅलो मित्रा, मी आता मान राखरे, जाऊ दे तिकडे. म्हातारा माणूस उगाच ठेवायचं. ते पोरग दे सोडून, तेच जवळ आणून दे ते पोरग. एक बोट बी नाही लावणार, नाही का. अरे पण ती कुठे कोणाला माहिती. हा मग त्या म्हाताऱ्याला बोल, त्या म्हाताऱ्याला मागवायला मला नको सांगू, त्या म्हाताऱ्याला बोल धर. हा ते पोरग दे रे सोडून, जाऊ तिकडे. ते आहे ते पोरग म्हाताऱ्याचं होते. ऐका. हॅलो हॅलो धर नाही बोल, नाही मग म्हाताऱ्याला बोल. ऐक ना. हॅलो हॅलो हॅलो. ऐकला ऐक रे पोरा. बाबा तुमच्या मोठ्या पोराला बोलवा. हॅलो. हा बरं मग ऐकतो का. हा बोला. मी मग पोरग अजून 2 खट्टर मी जोडणं आलं तर मी बघा झाडाला फाशी देणार आहे. आणि तुमच्या सगळ्याचं नाव घेणार आहे बघा. नंबर आलेत माझ्याजवळ, सगळ्याचं नाव घेणार आहे मी. बाबा असं कसं तुम्ही नाव घ्यायचं नव्हतं का मी. मग तुम्ही पोरग दाखले आणून मग तुम्ही. पोरग तुमचं पोरग कोणाला धमकी देईन, कोरड्या मारेन, ते फुकट आहे ना असं. मग भाकर खाल्ल्या वागा. तुला काय सांगा, तू बाप असलं खेळायला असतं. तुमच्या पोरांना मला धमकी दिली उचलायचे, मी जाऊन केस टाकतो तुमच्या. मग कसं केस टाकशील बापू तू. मी काय केलं तू. आता तुमच्या पोरं मला धमकी दिल्या उचलायच्या, याच्या त्याच्या पोरं धाडे मला मारायला. मी तुमच्यावर केस टाकून देऊ आता. तुला मारलं का बापू.
मग रात्री तुला- तुझं- अहो, तुला मारलं का तुला उचललं का तुला कोणी हे केलं क्षय केला तुला नाही, समजलं? ऐका ना ऐका ना पण ऐका मग ना पोरगं काय फायदा 2 दिवस झाला करा पण काय पाय मी कामावर होतो पण ते वाचले नाही ते का ते बरोबर येत होते घराकडे आपल्या हातानं. ओ बाबा तुमचं पोरग काल परभणीमध्ये काय आलतो पोरग हलते असं त्याने मला धमकी तो आता मग कसा बसला थांबा, मोठी गोष्ट आहे का तुम्ही आता शांत बसा. तुमचं मोठं पोरगा आणून तुमच्या जवळ आणायले दादा. आलास का हो आणणार. मग काय उगा जीवाचं बरं वाईट करून घेऊन रे मला त्या ताण घेऊ नका तुम्ही, ताण घेऊ नका. तुमचं बारकं पोरगं कुठे आहे? मग बारकं कुठं गेलं की रे बाप्पा काय सांगू तुला 2 दिवस नाही घरामध्ये बर बाबा आपली जात पुरची. हॅलो बाबा जेवण घेऊन करा. तुमचं पोरगा आणून आणा लागला तो. आणायला लागलं का हो बरं मग बारकं पोरग हा तर हाय किंवा तुझ्याकडे नंबर फोन लाव की बाबा एकदा बाबा तेच लावला मला तिकून फोन. हा मग त्याकडे नंबर आला असेल की नंबर आला पण त्याने ब्लॅकमेल टाकला. मी आज दुसऱ्याच्या फोन लावणार आहे. बरं लाव बापा मग थोडं विचार मला विचारपूस कर पोराला फोन लाव मग मला सांग कुठं आहे कुठं नाही तर त्याला मीच बघतो सांगेल. बरोबर. हम्म. ए हॅलो हा बोल ना. अरे मी काय म्हणतो आता